Good morning, student. Welcome to today's Science and Technology lecture part second. Student, we have discussed the chapter number third, life process in living organism. मग लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असेक्सिबल रिप्रोडक्शन आपण पाहिलं. मग त्याच्यामध्ये बायनरी फिशन असेल, मल्टिपल फिशन असेल. त्यानंतर आपण सेक्सिबल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये पाहिलं. मग सेक्सिबल रिप्रोडक्शनमधला इन प्लांट्समध्ये जो महत्त्वाचा जो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे प्लांट्समधलं ते कोणतं आहे तर फ्लावर आहे. मग फ्लावरमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये 4 फ्लोरल होरल्स आहेत. मग त्याच्यामध्ये कॅलेक्स करोला अँड्रोसियम अँड गायनोसियम. त्यांनी म्हटलं की अँड्रोसियम आणि गायनोसियमला इसेन्शियल होरल्स म्हणायचं. त्यानंतर कॅलिक्स आणि करोला दोन्ही आहेत ते त्या ॲसेसरी होरल्स आहेत. त्यानंतर आपण पाहिलं युनिसेक्सिवल फ्लावर कुणाला म्हणायचं, बायसेक्सिवल फ्लावर कुणाला म्हणायचं. मग एकाच फ्लावरमध्ये जर अँड्रोसियम आणि गायनोसियम जर सेम फ्लावरमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बायसेक्सिवल फ्लावर. आणि डिफरंट फ्लावरमध्ये जर अँड्रोसियम वेगळ्या फ्लावरमध्ये आणि गायनोसियम वेगळ्या फ्लावरमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण ते फ्लावर आहे ते आपण काय म्हणतो, युनिसेक्सिवल. बायसेक्सिवलमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं हिबिस्कस. काय पाहिलं आपण, एक्झाम्पल हिबिस्कस. आणि युनिसेक्सियल फ्लावरमध्ये एक्झाम्पल पाहिलं आपण पपया. त्यानंतर बघा नेक्स्ट काय त्यांनी म्हटलं पुढं काय म्हटलं की मेनी फ्लावर हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट इज कॉल्ड ॲज पेडिसियल. म्हणजे त्यांनी सांगितलं की अनेक फ्लावरला एक स्टॉक असतो, सपोर्टला काय असतं, स्टॉक असतो. त्या फ्लावरला काय म्हटलं जातं, पेडिसियल्स असं म्हणलं. सच फ्लावर म्हणजे त्या स्टॉकला काय म्हटलं जातं, पेडिसियल असं म्हटलं जातं. आणि सच फ्लावर आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर. म्हणजे तसे ते जे फूल आहे त्याला काय म्हटलं जातं, पेडिसिलेट फ्लावर असं म्हटलं जातं. मग बघा काय म्हटलं की मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट. म्हणजे अनेक फुलांना की त्यांचा देठ असतो, सपोर्टसाठी काय असतो, देठ असतो. मग अशाला काय म्हटलं जातं, पेडिसियल. त्या देठलाच काय म्हटलं जातं, पेडिसियल असं म्हणलं. सच फ्लावर आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर. म्हणजे त्या फुलांना पुष्परुंदी फुलं असंही म्हटलं जातं. मग हिअर फ्लावर विदाऊट स्टॉक म्हणजे असे काही फुलं आहेत की त्यांना स्टॉक नाही, इज कॉल्ड ॲज सेसाईल. म्हणजे अशा फ्लावरला काय म्हटलं जातं, सेसाईल फ्लावर म्हणजे स्थानबद्ध फ्लावर असं म्हटलं जातं. म्हणजे बघा पेडिसिलेट फ्लावर कुणाला म्हटलं जातं की हे बघा हिबिस्कसचं आपण एक्झाम्पल घेऊ. हिबिस्कसमध्ये जर पाहिलं तर बघा ह्याला काय सपोर्टसाठी काय आहे, स्टॉक आहे. म्हणजे काय सपोर्टसाठी स्टॉक आहे म्हणजे देठ आहे. म्हणून मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट. म्हणजे ह्याला फुलाला सपोर्ट करण्यासाठी खाली काय आहे, स्टॉक आहे. म्हणजे काय आहे, देठ आहे. मग ह्यालाच काय म्हटलं, हा जो पार्ट आहे ह्याला काय म्हटलं जाईल, पेडिसियल म्हणलं जाईल. काय म्हटलं जाईल, पेडिसियल म्हणलं जाईल. म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतो पुष्परुंदी. आणि असे जे फ्लावर्स आहेत अशा फ्लावर्सला काय म्हटलं जाईल, पेडिसिलेट फ्लावर्स असं म्हटलं जाईल. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की मेनी फ्लावर्स हॅव स्टॉक फॉर सपोर्ट इज कॉल्ड ॲज पेडिसिल अँड सच फ्लावर कॉल्ड ॲज पेडिसिलेट. म्हणजे असे जे फ्लावर्स आहेत अशा फ्लावर्सला काय म्हटलं जातं, पेडिसिलेट फ्लावर्स असं म्हटलं जातं. म्हणजे असे जे फ्लावर्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, पेडिसिल. म्हणजे हा पार्ट काय झाला, पेडिसिल. मग त्यानंतर बघा हिअर फ्लावर विदाऊट स्टॉक इज कॉल्ड ॲज सेसाईल. म्हणजे असे काय फ्लावर्स आहेत त्याला स्टॉक असतो का, नसतो, अशा फ्लावर्सला काय म्हटलं जातं, सेसाईल्स असं म्हटलं जातं. हिअर ॲज फ्लावर विदाऊट स्टॉक इज कॉल्ड ॲज सेसाईल. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा स्टॉक त्याला नसतो. म्हणजे बघा गुलछडीचं फूल बघा, त्याला दांडा असतो का, खाली देठ असतो का, नाही. असे जे फुलं आहेत असे फ्लावर आहेत त्याला आपण काय म्हणतो, सेसाईल फ्लावर असं म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की वेअर ॲज फ्लावर विदाऊट स्टॉक इज कॉल्ड ॲज सेसाईल. म्हणजे त्याला कोणत्याही पद्धतीचा, मग मराठीमध्ये त्या सेसाईललाच काय म्हटलं जातं, स्थानबद्ध फुलं की ज्याला सपोर्टसाठी काय नाही, स्टॉक नाही. म्हणून त्यांनी सांगितलं हिअर फ्लावर विदाऊट स्टॉक इज कॉल्ड ॲज सेसाईल. काय म्हटलं जातं, इज कॉल्ड ॲज सेसाईल असं म्हटलं जातं. मग पुढं म्हटलं आहे अँड्रोसियम इज मेल होरल अँड मेंबर इज कॉल्ड ॲज स्टॅमेन्स. म्हणजे त्यांनी म्हणताना काय म्हटलं की
अँड्रोसियम म्हणजे जो पूकेसर आहे तो काय आहे, मेल होरल आहे. म्हणजे त्यांनी म्हणलं अँड्रोसियम इज मेल होरल अँड मेंबर इज कॉल्ड ॲज स्टॅमेन. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, स्टॅमेन असं म्हटलं जातं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की ते स्टॅमेन. गायनोसियम इज फिमेल होरल अँड मेंबर आर कॉल्ड ॲज कार्पेल. म्हणजे त्यांनी म्हटलं की अँड्रोसियम हा मेल होरल आहे आणि गायनोसियम हा काय फिमेल होरल आहे. मग अँड्रोसियम मेल होरल असतो त्याला काय म्हटलं आहे, स्टॅमेन असं म्हटलं आहे. कालच सांगितलं की मी तुम्हाला स्टॅमेन कुणाला म्हणायचं ते कालच आपण पाहिलेलं आहे की स्टॅमेन कुणाला म्हणायचं ते. कालच्या लेक्चरमध्येच काय केलेलं आहे, आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे की स्टॅमेन कुणाला म्हणतात ते. Androcium is male whorl and members are called as stamen. Gynoecium is female whorl and member is called as कार्पेल. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, कार्पेल. गायनोसियम हा फिमेल होरल आहे म्हणून त्याला कार्पेल्स म्हणतात आणि अँड्रोसियम हा मेल होरल आहे म्हणजे त्याला काय म्हणलं आहे त्यांनी, स्टेमेन म्हणलं. मेंबर्स ऑफ गायनोसियम आर कॉल्ड ॲज कार्पेल्स. म्हणजे जे गायनोसियमचे मेंबर्स आहेत त्याला काय म्हणणार आहे, कार्पेल्स असं म्हणणार आहे. दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते काय आहे की स्त्रीकेसर हे कार्पेल्स म्हणजे आपण त्याला म्हणू, गायनोसियम म्हणजे हे स्त्रीकेसर म्हणतो. कार्पेल म्हणजे आपण त्याला काय म्हटलं जातं की मेंबर्स ऑफ गायनोसियम आर कॉल्ड ॲज कार्पेल्स. म्हणजे आपण त्याला जायांगाचे दल हे स्त्रीकेसर कसे असतात, स्वतंत्र किंवा युनायटेड म्हणजे एकत्रसुद्धा असू शकतात. मग त्यांनी म्हणलं की मेंबर्स ऑफ गायनोसियम आर कॉल्ड ॲज कार्पेल. दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड असंही म्हटलं जातं. Members of gynoecium are called as carpel. These may be separate or united. Ovary is present at the basal end of each carpel. म्हणजे हे जे कार्पेल्स आहेत त्या कार्पेलच्या तळाशी काय असते, ओव्हरी प्रेझेंट असते. बघा इथं जर बघितलं तुम्ही, तर मी जर असं डिसेक्शन करतो या फ्लावरचं, तो जर बघितलं तर प्रत्येक एंडला ह्या ठिकाणी काय असते, ओव्हरी प्रेझेंट असते. काय असते, बेस ऑफ द कार्पेल. म्हणजे कार्पेलच्या बेसला काय प्रेझेंट असते, ओव्हरी प्रेझेंट असते. या ठिकाणी काय प्रेझेंट असते, ओव्हरी प्रेझेंट असते. म्हणून त्यांनी सांगितलं की मेंबर्स ऑफ गायनोसियम आर कॉल्ड ॲज कार्पेल. दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. ओव्हरी इज प्रेझेंट इन बेसल एंड ऑफ इच कार्पेल. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे गायनोसियम आहे त्याला आपण काय म्हणतो, कार्पेल म्हणतो. गायनोसियम म्हणजे त्याचा आपण थोडक्यामध्ये त्याला आपण म्हणतो जो जायांगाचा भाग आहे, तो स्त्रीकेसराचा भाग आहे, त्याला कार्पेल. दीज मे बी सेपरेट म्हणजे ते स्वतंत्र असू शकतात किंवा युनायटेड असू शकतात. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. म्हणजे हे वरचा जो पार्ट आहे, स्टिग्मा असेल हे असेल, तो त्याच्या खालच्या तळाशी काय प्रेझेंट असते, ओव्हरी प्रेझेंट असते. म्हणून त्यांनी सांगले ओव्हरी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अंडाशय असं म्हणतो मराठीमध्ये. त्यांनी म्हणलं की मेंबर्स ऑफ गायनोसियम इज कॉल्ड ॲज कार्पेल. दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. ओव्हरी इज प्रेझेंट बेसल एंड ऑफ इच कार्पेल. हॅलो स्टाईल कम अप फ्रॉम द ओव्हरी. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची पोकळ एक स्टाईल, ह्याला आपण कालच पाहिलं की अशी जी एक ट्यूब आहे ह्याला काय म्हटलं जातं, स्टाईल असं म्हटलं जातं. ह्याला नाव काय दिलेलं आहे, स्टाईल. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हॅलो म्हणजे पोकळ अशा पद्धतीची एक स्टाईल. म्हणजे त्यांनी म्हटलं की हॅलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. स्टिग्मा इज प्रेझेंट इन द टिप ऑफ स्टाईल. म्हणजे हा जो पार्ट आहे तो काय स्टाईल आहे, त्याच्या बेसला ज्या कार्पेलच्या बेसला काय प्रेझेंट आहे, ओव्हरी प्रेझेंट आहे. कार्पेलच्या बेसला काय प्रेझेंट आहे, ओव्हरी. मग तिथून ओव्हरीपासून अशा पद्धतीची हॅलो स्टाईल निघलेली जाते. एक हॅलो ट्यूब असते एक अशा पद्धतीने, त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. आणि त्याच्या टिपला काय प्रेझेंट असतं, स्टिग्मा. म्हणजे त्याच्या टोकाशी काय प्रेझेंट आहे बघा, स्टिग्मा. हा जो पार्ट आहे तो हा पार्ट कोणाचा आहे, स्टिग्माचा प्रेझेंट आहे. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की ओव्हरी इज प्रेझेंट ॲट
the basal end of each carpel. Halostyle come up from the ovary. Stigma is present at the tip of style. म्हणजे त्यांनी सांगितलं की स्टिग्मा कुठं प्रेझेंट आहे तर टिप ऑफ स्टाईल, म्हणजे ह्याचे जे स्टाईलचं जे टिप आहे म्हणजे टोक आहे त्याच्या टोकाला हे जे आहेत ते काय आहेत स्टिग्मा आहेत. काय आहेत स्टिग्मा म्हणतो आपण त्याला. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्हल्स, म्हणजे त्यांनी सांगितलं की ओव्हरीमध्ये काय असतात, ही जी ओव्हरी आहे ते ओव्हरीमध्ये काय असतात वन ऑर मोर ओव्हल्स. ओव्हल्स म्हणजे आपण त्याला म्हणतो बीजांडे असं म्हणतो. काय म्हणतो बीजांडे. म्हणून त्यांनी म्हटले ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हल्स, एक किंवा त्याच्यापेक्षा अनेक ओव्हल्स ह्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात. त्याचप्रमाणे मग पुढं काय म्हणले एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्हल बाय मिओसिस, म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये एम्ब्रियो शाक काय झालं बीजांडामध्ये एम्ब्रियो शॉक म्हणजे जे भ्रूणकोश, एम्ब्रियोसॅक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो भ्रूणकोश त्याच्यामध्ये तयार होतात. कशामध्ये तर त्यांनी म्हणले की ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हल्स, एम्ब्रियोसॅक इज फॉर्म्ड इच ओव्हल, म्हणजे प्रत्येक बीजांडामध्ये मिओसिसद्वारे म्हणजे अर्धसूत्री विभाजनाद्वारे अर्धगुणसूत्री विभाजनाद्वारे अनेक अशा पद्धतीचे भ्रूणकोश म्हणजे एम्ब्रियोसॅक तयार होतात. इच एम्ब्रियोसॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल, म्हणजे ती तयार झालेल्या एम्ब्रियोसॅकमध्ये काय असतं तर एक गुणी अंडपेशी असतात. काय असतात हॅप्लॉइड एग सेल, म्हणजे काय म्हणतो की ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हल्स, म्हणजे जे बेसल एंडला कार्पेलच्या बेसला ओव्हरी असते त्या ओव्हरीमध्ये काय असतात मेनी ओव्हल्स, म्हणजे काय असतात बीजांडे असतात. ओव्हल्स म्हणजे काय म्हणतो बीजांडे, अनेक बीजांडे असतात. एम्ब्रियोसॅक इज फॉर्म्ड, मग त्या ओव्हल्समध्ये काय फॉर्म होतात एम्ब्रियोसॅक फॉर्म होत असतात. मग त्यांनी सांगितलं की एम्ब्रियोसॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्हल, म्हणजे प्रत्येक ओव्हल म्हणजे प्रत्येक बीजांडामध्ये काय तयार होत असतं एम्ब्रियोसॅक तयार होत असतात. एम्ब्रियोसॅक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो भ्रूणकोश म्हणतो. एम्ब्रियोसॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्हल म्हणजे भ्रूण म्हणतो. बाय मिओसिस इच एम्ब्रियोसॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल, म्हणजे प्रत्येक एम्ब्रियोसॅकमध्ये काय असतात हॅप्लॉइड एग सेल्स असतात. हॅप्लॉइड एग सेल म्हणजे आपण त्याला म्हणतो अंडपेशी. एक सेल म्हणजे अंडपेशी. हॅप्लॉइड म्हणजे काय अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार झालेल्या एक गुणी अंडपेशी असतात. अँड टू हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय, त्याच्यामध्ये काय असतात तर दोन एकध्रुवीय केंद्रक असतात. म्हणजे हॅप्लॉइड न्यूक्लिया पोलार न्यूक्लिया म्हणजे आपण त्याला म्हणतो ध्रुवीय केंद्रक त्याच्यामध्ये असतात. कुठं प्रत्येक एम्ब्रियो सॅकमध्ये. म्हणून त्यांनी म्हटलं इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल अँड टू हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिया. पुढं म्हटलंय बघा पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू स्टिग्मा, म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की अँथरवरचे जे पोलन ग्रेन फॉर्म झालेले असतात हे जे अँथर आहे ते बघा अँथर कोणाला म्हणायचं ते कालच आपण पाहिलेलं आहे की हे जे अँथर्स आहेत पोलन ग्रेन्स पोलन ग्रेन्स फॉर्म्स अँथर आर ट्रान्सफर टू स्टिग्मा, म्हणजे हे जे अँथर आहेत हे ह्याला काय म्हणतो आपण अँथर म्हणतो. हे पिवळ्या कलरचे जे गट्टू दिसतात त्याला काय म्हटलं जातं अँथर्स असं म्हटलं जातो. असा जो पार्ट आहे तो काय आहे अँथरचा पार्ट आहे. मग हे अँथरवरती जे पिवळ्या कलरचे पोलन ग्रेन्स आहेत ते तयार झालेले पोलन ग्रेन कुठं ट्रान्सफर होतात स्टिग्मावरती. म्हणून त्यांनी सांगितले पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू स्टिग्मा. कुठं जात असतात स्टिग्मावर. दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. मग ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं पॉलिनेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं पॉलिनेशन. म्हणून त्यांनी सांगितलं की पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ट्रान्सफर टू स्टिग्मा दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. म्हणजे हे अँथर इथून जाण्याची जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं पॉलिनेशन. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ट्रान्सफर टू स्टिग्मा दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट, म्हणजे त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीने जे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात अँथर टू स्टिग्मा. मग ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं इथून ह्या अँथरपासून स्टिग्मापर्यंत पोलन ग्रेन ट्रान्सफर होत जातं त्याला काय म्हटलं जातं पॉलिनेशन. मग त्यांनी म्हटलं की पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट, म्हणजे काही कशाच्या मदतीने होत असतं हे पॉलिनेशन. त्यालाच आपण पॉलिनेशन म्हणजे मराठीमध्ये म्हणतो परागीभवन. मग ही जी परागीभवनाची जी प्रक्रिया आहे ही परागीभवनाची प्रक्रिया कशाच्या मदतीने होत असते तर त्यांनी म्हणलं
पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट. मग काही अबायोटिक एजंट म्हणजे अजैविक घटक आहेत, ह्या अजैविक घटकांद्वारे पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट म्हणजे काही अजैविक घटकांद्वारे होतं. मग विंड वॉटर म्हणजे वारा आला, पाणी लागलं तर वाऱ्याद्वारे पाण्याद्वारे हे जे पोलन ग्रेन्स आहेत हे पोलन ग्रेन्स कुठं ट्रान्सफर होतात, स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात. अँड बायोटिक एजंट्स म्हणजे त्यांनी सांगितले पॉलिनेशन ही प्रक्रिया बायोटिक असेल अबायोटिक एजंटद्वारे होत असते. मग बायोटिक एजंट कोणते आहेत तर त्यांनी म्हटलं इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स, वेगवेगळे जे इन्सेक्ट्स आहेत, काही बघा फुलपाखरं असतात किंवा काही पशु असतील पक्षी असतील, फुलपाखरं असतील, काही कीटकं असतील, त्यांच्याद्वारे सुद्धा हे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात. कुठून कुठं ट्रान्सफर होतात की अँथरकडून स्टिग्माकडं. म्हणून त्यांनी सांगितलेले की पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल. स्टिग्मा बिकम स्टिकी म्हणजे त्यांनी सांगितलं स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो. स्टिग्मा बिकम स्टिकी म्हणजे तो कशा पद्धतीचा असतो, चिकट अशा पद्धतीचा तुम्हाला स्टिग्मा दिसेल. म्हणून त्यांनी म्हणले स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग द पॉलिनेशन, पोलन जर्मिनेट विथ द फॉल अपॉन द सच स्टिकी स्टिग्मा. म्हणजे त्यांनी म्हटलेले की अशा पद्धतीने पॉलिनेशन प्रक्रियेमध्ये हे पोलन ग्रेन्स जर्मिनेट झाल्यानंतर काय होतं तर बघा पुढं त्यांनी काय म्हटलेलं की अशा pollination occur with the help of abiotic and biotic agent and biotic insects and stigma becomes sticky during the pollination. Pollen germinate when they fall upon such sticky stigma. म्हणजे त्यांनी सांगितलं की हिथं अशा पद्धतीने हे जे अँथर आहेत अँथर ह्या स्टिग्मावर जातात. स्टिग्मावर झाल्या गेल्यानंतर हा स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो. स्टिकी असलेल्या स्टिग्मावरती हे काय होतात, जर्मिनेट होतात. काय होतात, जर्मिनेट होत असतात. आणि जर्मिनेट झाल्यानंतर त्यांनी म्हणलेले की ड्युरिंग पॉलिनेशन पोलन जर्मिनेट विथ दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा, त्याच्यापासून खाली येतात. लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. म्हणजे ते तशाच पद्धतीने इथं जर्मिनेट झाल्यानंतर ही जी लांब आतमधली जी व्हाईट कलरची जी ट्यूब दिसते तुम्हाला, त्या पोलन ट्यूब, ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबला बाळांनो काय म्हटलं जातं, पोलन ट्यूब. ही काय, ही जी ट्यूब मी दाखवली ही कोणती आहे, पोलन ट्यूब आहे. ह्या पोलन ट्यूबमधून हे खाली येत असतात. म्हणजे त्यांनी सांगितले पोलन्स जर्मिनेट when they fall upon such sticky stigma where long pollen tube and 2 male gametes are formed. म्हणजे त्याच्यापासून जे 2 मेल गॅमेट फॉर्म झालेले असतात, ते पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट. म्हणजे ही जी पोलन ट्यूब काय करते की ते वरून आलेले जे पोलन ग्रेन्स आहेत, मेल गॅमेट्स आहेत, ते कॅरी करण्याचं काम, वाहून आणण्याचं काम, स्टिग्मावरचे जर्मिनेट झालेले मेल गॅमेट वाहून आणण्याचं काम हे पोलन ट्यूब करत असते. म्हणून त्यांनी म्हणलं pollen tube and 2 male gametes are formed. The pollen tube carries male gamete. Pollen tube reaches the embryo sac. म्हणजे ती कुठपर्यंत येते पोलन ट्यूब, एम्ब्रियो सॅकपर्यंत येते, भ्रूणपोषापर्यंत येत असते. म्हणून त्यांनी सांगितले पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक. वायवा स्टाईल म्हणजे त्यांनी सांगितले कुणाद्वारे, स्टाईलद्वारे. टिप ऑफ पोलन ट्यूब बस्ट अँड द मेल गॅमेट आर रिलीज्ड इन द एम्ब्रियो सॅक. म्हणजे त्यांनी सांगितलं की ही टिप आहे, टोक आहे पोलन ट्यूबचं, काय होतं, बस्ट होतं. काय होतं, बस्ट होतं. आणि कुठं बस्ट होतं तर त्यांनी म्हणलं टिप ऑफ पोलन ट्यूब इज बस्ट. म्हणजे ते पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक. कुठपर्यंत येते ती, एम्ब्रियो सॅकपर्यंत येते. आणि एम्ब्रियो सॅकपर्यंत आल्यानंतर काय होत असतं तर ते टिप आहे ते काय होत असतं, बस्ट होत असतं. 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सॅक. त्या एम्ब्रियो सॅकमध्ये 2 मेल गॅमेट काय होत असतात, रिलीज होत असतात. वन मेल गॅमेट युनिट्स विथ द एक सेल टू फॉर्म झायगोट. म्हणजे एक जो त्यातला मेल गॅमेट आहे तो एक मेल गॅमेट रिलीज युनाइट्स होतो, म्हणजे संयोग पावतो. कोणाबरोबर संयोग पावतो तर त्यांनी म्हटलेलं एक मग अंडपेशीबरोबर, त्या एम्ब्रियो सॅकमधल्या अंडपेशीबरोबर काय करतो, संयोग पावतो. दिस इज अ फर्टिलायझेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. 1 मेल गॅमेट युनिट विथ द एक सेल फ्रॉम अ झायगोट, दिस इज अ फर्टिलायझेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, फर्टिलायझेशन. सेकंड मेल गॅमेट युनिट विथ 2 पोलार न्यूक्लिया. म्हणजे त्याचं सेकंड
जे मेल गॅमेट आहे ते सेकंड मेल गॅमेट कोणाबरोबर होत असतं तर 2 पोलार न्यूक्लिया म्हणजे 2 वेगवेगळे जे पोलार न्यूक्लिया आहेत त्या 2 पोलार न्यूक्लियाबरोबर ध्रुवीय केंद्रक आहेत त्यांच्याबरोबर युनिट संयोग पावत असतं आणि त्याच्यातून काय फॉर्म होत असतो एंडोस्पर्म इज फॉर्म म्हणजे त्यांनी म्हणलं की काय होत असतं एंडोस्पर्म इज फॉर्म इट फॉर्म ॲज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये काय होत असतात 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट होत असतात म्हणून त्यांनी सांगितलं इट गॅमेट युनिट विथ द 2 पोलार न्यूक्लियाय आणि एंडोस्पर्म इज फॉर्म ॲज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन ह्याला आपण काय म्हणतो डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो काय बाबांनो डबल फर्टिलायझेशन प्रोसेस तर तुम्हाला एका सिंपल ह्याच्यामध्ये सांगतो की फर्टिलायझेशन प्रोसेस काय आहे तर इकडं पहा की अशा पद्धतीने काय आहे इथं की वरती काय आहे स्टिग्मा आहे काय आहे स्टिग्मा आहे आणि इथं बाबांनो इथं ओरी हा पार्ट कोणाचा आहे ओव्हरीचा पार्ट आहे आणि हा कोणता आहे स्टिग्मा आहे स्टिग्मावरती काय होतं स्टिग्मा कसा आहे स्टिकी इथले अंतर हिथं जात असतात हे इथले अंतर हिथं जात गेल्यानंतर हिथं काय होतं जर्मिनेट होतात हे अंतर जर्मिनेट होतात आणि जे तयार झालेले जे मेल गॅमेट आहेत ते पोलन ट्यूबद्वारे एम्ब्रियोसॅक ही काय आहे एम्ब्रियोसॅक आहे एम्ब्रियोसॅकमध्ये काय आहेत एक सेल्स आहेत आपण एम्ब्रियोसॅक म्हणजेच आपण त्याला काय म्हणलं भ्रूणकोश म्हणलं ह्या एम्ब्रियोसॅकपर्यंत हे काय केले जातात वाहून आणले जातात मग हे पोलन ट्यूबमधले जे मेल गॅमेट आहेत हे मेल गॅमेट काय होत असतात पोलन ट्यूबच्या टोकाला इथवर टोकाला एम्ब्रियोसॅकच्या वरच्या बाजूला बस्ट होतात आणि एक मेल गॅमेट एक सेल बरोबर काय करतो बस्ट झाल्यानंतर 2 मेल गॅमेट इथं रिलीज होतात त्यातला एक मेल गॅमेट एक सेल बरोबर युनिट्स होतो म्हणजे संयोग पावतो अंडपेशी बरोबर आणि त्याच्यातून काय फॉर्म होतो झायगोट तयार होतो त्यालाच आपण म्हणलंय फर्टिलायझेशन आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे तो दुसरा मेल गॅमेट कोणाबरोबर तर जे 2 पोलार न्यूक्लियाय आहेत त्या 2 पोलार न्यूक्लियाबरोबर संयोग पावतो आणि त्याच्यापासून काय तयार होतो एंडोस्पर्म तयार होतो मग अशा पद्धतीने त्यांनी म्हणलं 2 न्यूक्लियाय म्हणजे 2 न्यूक्लियाय ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतात म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणलं दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं डबल फर्टिलायझेशन अशा पद्धतीने बीजांड ओव्हल्स आहेत एम्ब्रियो सॅक कुठं आहेत किंवा पोलन ट्यूब कोणाला म्हणायचं पोलन ग्रेन्स इथं फॉर्म होतात तिथून स्टिग्मापासून हे रिलीज होतात स्टाईलमध्ये ही ओव्हरी आहे पोलन ट्यूब फॉर्म झालेले इथं येतात तयार झालेले मेल गॅमेट इथं येऊन बस्ट होतात एम्ब्रियोसॅकमधल्या एक सेलबरोबर युनाईट होतात आणि 2 राहिलेला एक मेल गॅमेट पोलार न्यूक्लियामधून फॉर्म होतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे पुढं म्हटलं आहे व्हेन डू यू नो मध्ये त्यांनी म्हणले व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली 1 फ्लावर ऑर 2 फ्लावर्स बोर इन द सेम प्लॅन्ट इट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन म्हणजे त्यांनी सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणलं आहे की व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व ओनली 1 फ्लावर म्हणजे एकाच फुलामध्ये अँड्रोसियम आणि गायनोसियम असेल किंवा सेम प्लॅन्टमधल्या जे सेम फ्लावर आहेत किंवा सेम प्लॅन्टमधलेच अँड्रोसियम आणि गायनोसियम असतील त्याच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्या पॉलिनेशनला काय म्हटलेलं आहे सेल्फ पॉलिनेशन्स असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे सेल्फ पॉलिनेशन म्हटलेलं आहे व्हेअर इफ इन्व्हॉल्व्स 2 फ्लावर्स बॉर्न ऑन 2 प्लॅन्ट्स म्हणजे त्यांनी म्हटलं की सेम जातीचे फ्लावर्स आहेत परंतु 2 वेगवेगळ्या फुलावरती जन्मलेले आहेत व्हेअर इट इज इन्व्हॉल्व्स 2 फ्लावर बॉर्न ऑन 2 प्लॅन्ट्स म्हणजे 2 फुलं आहेत त्या 2 फुलावरती 2 वेगवेगळ्या फुलावरती जन्मलेलं आहेत अशाला आपण काय म्हणतो व्हेअर इट इन्व्हॉल्व्स 2 फ्लावर्स आर बॉर्न ऑन 2 प्लॅन्ट्स ऑफ द सेम स्पेसीज म्हणजे एकाच प्लॅन्टच्या 2 वेगवेगळ्या पेसीजवरती जन्मलेल्या आहेत त्याला काय म्हटलं जातं इट क्रॉस पॉलिनेशन ते जे पॉलिनेशन आहे त्या पॉलिनेशनला काय म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन म्हणलं जातं व्हाईल डिस्कवरिंग द न्यू हाय इल्डिंग अँड रेजिस्टंट व्हरायटी ऑफ प्लांट सायंटिस्ट ब्रिंग अबाउट द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ ब्रश अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्हरायटीज वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या रोगांना प्रतिकूल परिस्थितींना सामना करणाऱ्या वनस्पती अशा पद्धतीने तयार केल्या जातात मग ही सायंटिस्ट ब्रिंग अबाउट द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ ब्रश म्हणजे वेगवेगळ्या ब्रशच्या साहाय्याने सुद्धा पॉलिनेशन काय केलं जातं घडून आणलं जातं मग त्यांनी म्हणले टेक अ सुटेबल ग्लास वेसल लाईक क्लोनिकल फ्लास्क ऑर बिकर म्हणजे एक कोनिकल फ्लास्कसारखं काय करायचं एक ग्लास वेसल घ्यायचं आहे ॲड असम गार्डन सॉईल म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकायची माती टाकायची सो असम पल्सेस ग्रेन म्हणजे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काय टाकायचं आहे की थोड्याफार प्रमाणात
हे करायचं आहे, त्याच्यामध्ये कडधान्य टाकायचं आहे. सच वे म्हणजे दॅट वी कॅन ऑब्झर्व देम थ्रू द ग्लास, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, एव्हरी डे रेकॉर्ड द चेंजेस. प्रत्येक दिवशी त्याचं काय करायचं आहे, रेकॉर्ड आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यातमधून काय दिसेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये बीजांकुरण झालेलं दिसेल. ते तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये मोड येतात, हे होतं, धान्याला मोड वगैरे येत असतात. मग त्यांनी सांगितले ओव्हल डेव्हलप्स इंटू सीड, म्हणजे त्यांनी म्हटलं जे ओव्हल्स आहे, बीजांड आहे, ते कशामध्ये डेव्हलप होतं, सीडमध्ये. आणि ओव्हरी इंटू फ्रूट, ओव्हरी आहे ती ओव्हरी कशामध्ये डेव्हलप होत असते, अंडाशय आहे ते कशामध्ये, फ्रूटमध्ये, फळामध्ये बदलत असतं. मग बघा ओव्हल डेव्हलप्स इंटू सीड, म्हणजे ओव्हल सीडमध्ये बदलत असतं आणि ओव्हरी मात्र कशामध्ये बदलत असते, फळामध्ये. आफ्टर फर्टिलायझेशन, कधी फर्टिलायझेशन झाल्यानंतर. ओव्हल डेव्हलप्स इंटू सीड आणि ओव्हरी इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. सीड फॉल अपॉन द ग्राउंड, म्हणजे जे सीड आहे ते कशावरती फॉल होतं, फळ आहे ते नंतर तयार झालेलं फळ. ओव्हरीपासून काय डेव्हलप होतं आहे, फ्रूट डेव्हलप होतं आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर. आणि ओव्हल्सपासून सीड डेव्हलप होतं आहे. मग त्यांनी म्हटलं की सीड फॉल अपॉन द ग्राउंड, म्हणजे ते बिया काय होतात, काही कालांतरानंतर खाली पडतात जमिनीवर. व्हेन फ्रूट ब्रेक इन टू द जर्मिनेट इन द सॉईल अंडर फेवरेबल कंडिशन, म्हणजे ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती होती, फेवरेबल कंडिशनमध्ये फळ येतं झाडाला, फळ तुटून खाली पडतं आणि बिया, त्या फळाच्या बिया जमिनीमध्ये रुजतात. झायगोट डेव्हलप त्यांनी म्हटलं आहे की झायगोट डेव्हलप ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्म, म्हणजे त्यांनी म्हटलं की जे बीजामध्ये जे एंडोस्पर्म आहे, फूड स्टोअर केलेलं असतं, त्याच्यापासून झायगोट डेव्हलप होतो इन द सीड. बघा त्याच्यामध्ये फूड स्टोअर केलेलं असतं, अन्न साठवून राहिलेल्या अन्नाद्वारे. त्यांनी म्हटलं की झायगोट डेव्हलप ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्ममध्ये जे फूड शिल्लक असतं त्याच्यापासून झायगोट डेव्हलप होतो. अँड द न्यू प्लॅन्टलेट इज फॉर्म्ड, अशा पद्धतीने नवीन रोपटं तयार होतं. दिस इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन, ह्यालाच आपण काय म्हणतो, बीजांकुरण असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन. येतं लक्षात, बीजांकुरणाची प्रक्रिया सर्वांना